बहुचर्चित असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच नाशिक शहरातील सातपूरमध्ये महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मागील आठवड्यात रवींद्र एरंडे या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आज पुन्हा एरंडे याला पोलिसांनी सुनावणी करता नाशिक जिल्हा सदर न्यायालयात हजर केलं होतं. या दरम्यान पोलीस तपासात काही महत्त्वपूर्ण पुरावे, पेनड्राईव्ह आणि डिव्हाइस तसेच काही प्राण्यांचे अवयव देखील मिळून आले असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. कॅमेऱ्यामध्ये पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलाय, तो कॅमेरा मिळत नाही. आरोपी कोणतीही ठोस माहिती देण्यास तयार नसल्यानं जादा पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. कोर्टानं एरंडेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र रवींद्र एरंडे याचे वकील अरुण दोंदे यांनी देखील कोर्टात पूर्णपणे युक्तिवाद करत एरंडे गेल्या 5 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी यावेळी दोंदे यांनी केली. रवींद्र एरंडेंनी 2/4/2026 रोजी एक गुन्हा दाखल केला होता एक्स्टॉर्शनचा, पिळवणुकीचा. आर्थिक पिळवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यात जो आरोपी होता आकाश बकरे, त्या आकाश बकरेच्या निकटवर्तीयांनी 4 तारखेला या रवींद्र एरंडे विरुद्ध प्रस्तुतचा खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रथमदर्शनी शक्यता मोठी दिसून येते. त्यामुळे ह्या गुन्ह्यावर मोठ्या प्रमाणात संशय देखील निर्माण होतोय. 4 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नक्कीच न्यायालयीन कोठडीचा आदेश पारित होईल. त्यानंतर लगेचच आम्ही जामिनाची तयारी करणार आहोत. जर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत. दरम्यानच्या काळात ही फिर्याद कशी क्वॅशिंग करता येईल यासाठी देखील आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत. सदरचा गुन्हा हा 2017 व 18 ह्या वर्षाचा सांगितला जातोय फिर्यादीमध्ये. त्याचबरोबर सदरचा गुन्हा 2023ला एक घटना घडली असे सांगितले जात आहे. मग जर घटना 2017ला घडली, तुमची शारीरिक पिळवणूक 2017ला झाली किंवा 2023ला पुन्हा झाली, तर मग गुन्हा नोंदवायला, गुन्हा दाखल करायला तब्बल 3 वर्ष विलंब का झाला? मग ज्या ठिकाणी विलंब होतो त्या ठिकाणी ही पूर्वलक्षी विचारांती आफ्टर थॉट ही गुन्हा दाखल आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं. आणि ज्या गुन्ह्यावर, ज्या कंप्लेंटवर संशय निर्माण होतो, जर 2017-18 मध्ये किंवा 23 मध्ये शारीरिक पिळवणूक होत असेल तर गुन्हा दाखल करायला तब्बल 3 वर्ष का लागले असा सवाल यावेळी आरोपीचे वकील अरुण दोंदे यांनी केला. मात्र आता संशयात 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यामध्ये आणखी धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. 9 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.